नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2027 ला आपले जे विद्यार्थी बसलेले आहेत आणि ही बोर्डाची परीक्षा जी आहे तिची तयारी करत असाल तर आजची चर्चा ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, ऑगस्ट महिना सुरू आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 6 महिने, अर्ध वर्ष तुमच्याकडे आहे. या 6 महिन्यामध्ये नेमकी कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील. बऱ्याच मुलांना बऱ्याच विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आपलं टार्गेट काय आहे ते सांगतं की तुम्ही कुठे जाणार आहात. तुमचं टार्गेट जर 100 पैकी 100 असेल तर तुम्ही 90-95 पर्यंत तरी पोहोचाल. पण तुमचं टार्गेटच 75% असेल तर विषय थोडासा गंभीर आहे. त्याच्यामुळे टार्गेट ठेवताना हे 100 पैकी 100 असं आपण टार्गेट ठेवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण वाटचाल केली पाहिजे आपल्या अभ्यासाची. तर ही वाटचाल नेमकी आपण कशी केली पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे? आता घटक चाचणी असेल, सहामाही परीक्षा, पूर्व परीक्षा या परीक्षांकडे आपण नेमकं कसं पाहिलं पाहिजे? अभ्यासाचं वेळापत्रक कसं ठेवलं पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे, किती तास केला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात. जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझं सगळ्यात अगोदर एक महत्त्वाचं म्हणणं आहे. बघा, जी मुलं अभ्यास करत असताना कधीतरी अभ्यास करतात आणि काही मुलं असं ठरवतात की बाबा पेपर आले की पेपरच्या आदल्या दिवशी मी अभ्यास करतो, घटक चाचणी परीक्षा आली तिच्या आदल्या दिवशी मी अभ्यास करतो, त्याच्यानंतर सहामाही परीक्षेच्या आदल्या दिवशी करतो, वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी करतो, बोर्डाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी करतो किंवा 2 दिवस आधी करतो किंवा 1 महिना बोर्डाच्या पेपरला ज्यावेळेस बाकी असेल तेव्हा मी अभ्यासाची तयारी करतो. हा विचार सोडा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी एक स्टोरी सांगत असतो, एक उदाहरण देत असतो. ते कसं आहे, समजा एखाद्या ठिकाणी एक दगड आहे आणि त्या दगडावरती किंवा त्या खडकावरती मी 10 पाण्याचे टँकर भरून पाणी ओतलं तर त्या दगडावर काहीच परिणाम होणार नाही. 10 पाण्याचे टँकर भरून जरी एका टायमाला ओतले तरी त्या दगडावरती काहीच फरक पडणार नाही. तो दगड जसाच्या तसा राहणार आहे. परंतु तो दगड जो आहे मी एका नळाच्या खाली ठेवला आणि त्या नळ चालू केला आणि त्या नळामधून फक्त एकच पाण्याचा थेंब पडतोय, टिप टिप टिप, एकच पाण्याचा थेंब प्रत्येक सेकंदाला एक एक पडतोय, टप 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 असा, आणि हा थेंब वर्षभर परत पडत गेला तर तुम्ही लक्षात घ्या, त्या दगडावरती ज्या ठिकाणी पाण्याचा थेंब पडतो तिथं काहीतरी छोटासा खड्डा पडलेला असेल. हे कशामुळे झालं? एक जे 10 टँकर भरून पाण्याने केलं नाही ते एका पाण्याच्या थेंबाने केलं, परंतु तो सातत्याने थेंब पडत राहिला. सातत्याने तो थेंब पडत राहिला म्हणून ते यश आलं त्या दगडाला सुद्धा भेग पाडण्यामध्ये. तर मित्रांनो, असंच आपल्याला करायचंय. आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचंय, कन्सिस्टन्सी ठेवायचे, रोज थोडा थोडा अभ्यास करायचे. थेंबे थेंबे तळे साचे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे रोज तुम्हाला थोडा थोडा अभ्यास करावा लागणार आहे, अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे. तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूयात. पण त्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, जी मुलं 10वीला आहेत, मराठी मीडियमला आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत क्लासच लावला नाहीये किंवा तुम्हाला जर ऑनलाईन क्लास आपला जॉईन करायचा असेल तर तुमच्यासाठी स्पेशली आपण आपला ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. मित्रांनो, रोज संध्याकाळी 8 वाजता, आज सुद्धा संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन क्लास आहे. रोज संध्याकाळी 8 वाजता आपला ऑनलाईन क्लास असतो, फक्त रविवारी नसतो. आणि या ऑनलाईन क्लासमध्ये आपले 3 विषय असतात. एक असतो महत्त्वाचा विषय म्हणजे आपला गणित, गणितानंतर विज्ञान, बरोबर, आणि विज्ञानानंतर आपल्याकडे विषय असतो इंग्रजी. गणित, विज्ञान आणि इंग्रजी असे 3 विषय जे आहेत ते आपण आपल्या क्लासमध्ये घेत असतो आणि बोर्डाची परीक्षा ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस आपण इतर विषयांवरती सुद्धा चर्चा करत असतो. ओके, तर संध्याकाळी 8 वाजता रोज आपला क्लास असतो. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, या क्लासची फी किती आहे? फक्त 199 रुपये. फक्त 199 रुपये प्रति महिना तुम्हाला या क्लासची फी आहे. 199 रुपये भरून तुम्ही आपला क्लास जॉईन करू शकता. तर तुम्ही नक्कीच आपल्या ॲपवरती हा क्लास असतो. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ॲपचं नाव आहे. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामधला हा जो कोर्स आहे तो परचेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करायला मिळतील आणि इम्पॉर्टंट प्रश्नांच्या नोट्स बघायला मिळतील. ठीक आहे, तर आता आपण आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीकडे जाऊयात. बघा, सगळ्यात पहिली पायरी आहे तुमची, आता सध्या वेळापत्रक तयार करा. वेळापत्रक तुम्हाला तयार करावं लागणार आहे. वेळापत्रक तयार करा. आता वेळापत्रक तयार करताना कसं करायचं? प्रत्येक विद्यार्थ्याचं महाराष्ट्रातल्या वेळापत्रक सारखं असेल का? नाही. तर प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असेल. कसं? कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे शाळेचे टाइम वेगळे आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्लासचा टाइम वेगळा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरामध्ये जेवणाचा टाइम वेगळा आहे, झोपण्याचा टाइम वेगळा आहे, सकाळी उठण्याचा टाइम वेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर वेळापत्रक बनवलं नसेल तर आत्ताच वेळापत्रक बनवा
आणि तुमचा जो कसा टाइम टेबल आहे त्यानुसार तुम्ही वेळापत्रक बनवायचा प्रयत्न करा. ओके. आणि वेळापत्रक बनवत असताना एक काळजी घ्या, सगळ्या विषयांना समान संधी मिळाली पाहिजे. त्यातल्या त्यात जे अवघड विषय आहे त्याला थोडासा जास्त वेळ मिळाला पाहिजे आणि जे सोपे विषय त्याला कमी परंतु वेळ त्याला सुद्धा दिला पाहिजे. ओके. हे वेळापत्रक बनवा. पण मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. वेळापत्रक बनवत असताना अभ्यासाचं कसं बनवायचं, एकतर तुमचा होमवर्क आणि सेल्फ स्टडी दोन गोष्टी. होमवर्क पण कव्हर झाला पाहिजे, सेल्फ स्टडी पण कव्हर झाली पाहिजे. तर मी तुम्हाला काय सांगतो, समजा आपल्याकडं समजा 7 दिवस असतात बरं का. 7 दिवस आहे आपल्याकडं. सोमवार आहे, त्याच्यानंतर मंगळवार आहे. कसं वेळापत्रक बनवायचं बघ सांगतो तुम्हाला. मंगळवार आहे, त्याच्यानंतर आपल्याकडं बुधवार आहे. ओके. त्याच्यानंतर गुरुवार आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे शुक्रवार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा शनिवार आहे. ओके. शनिवार. आता एक काम करायचं, हे वेळापत्रक बनवताना तुम्हाला बघा लक्षात घ्या, आता हे वेळापत्रक जे आहे ते सेल्फ स्टडीचं आहे. बाकी याच्यामध्ये होमवर्कला सुद्धा वेळ दिला पाहिजे. तुम्ही सेल्फ स्टडीला सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास दिला पाहिजे. वाचनाला, पाठांतराला, एक्स्ट्रा गणित सोडवायला सकाळी आणि संध्याकाळी. सकाळ आणि संध्याकाळ सांगतो बघा. ज्या मुलांची शाळा दुपारची आहे त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी वेळ द्यायचा आणि ज्यांची सकाळचीच शाळा असेल त्यांनी काय करायचं, दुपारी 1 तास द्यायचा आणि संध्याकाळी 1 तास द्यायचा. ओके. एवढं करा. मग काय करायचं, सकाळी काय करायचं, सगळे भाषा विषय करा वाटलंच तर, किंवा सकाळी तुम्ही भाषा विषय करा. चला सकाळी तुम्ही मराठी करा, 2 दिवस मराठी. ओके. त्याच्यानंतर 2 दिवस तुमच्याकडे हिंदी. ओके. आणि 2 दिवस तुम्ही इंग्रजीला द्या, इंग्रजी. म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्हाला 2 दिवस मिळतील. आणि इथं संध्याकाळी काय करा, विज्ञान. संध्याकाळी काय करा, 2 दिवस विज्ञान. त्याच्यानंतर 2 दिवस तुम्ही गणिताला द्या. ओके. गणिताला द्या 2 दिवस आणि 2 दिवस तुम्ही द्या समाजशास्त्र. ओके. इथं समाजशास्त्र. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला मराठी विषय आणि हिंदी विषय सोपा जातोय, मग त्यांनी मराठीला 1च दिवस द्या आणि इथं 1 दिवस तुम्ही वाटलं तर इथं विज्ञान टाका. हिंदीला पण 1 दिवस द्या, इथं तुम्ही गणित टाका. असं सुद्धा तुम्ही करू शकताय. ओके. आता हे असे तुम्ही हा सेल्फ स्टडी म्हणजे सोमवार मंगळवार 2 दिवस सकाळी मराठीचा अभ्यास करायचा, संध्याकाळी विज्ञानाचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर बुधवारी तुम्ही बुधवार गुरुवार 2 दिवस सकाळी हिंदीचा करायचा, संध्याकाळी गणिताचा करायचा. शुक्रवार शनिवार सकाळी इंग्रजीचा करायचा, संध्याकाळी समाजशास्त्राचा अभ्यास करायचा. ओके. तर असं एक टाइम टेबल बनवा. आणि या सगळ्या टाइम टेबलमध्ये रविवारचा जो दिवस आहे, रविवारी काय करायचं, रविवार जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे रिव्हिजनला द्यायचा. रविवार आणि शनिवार रिव्हिजनला. किंवा शनिवारी बघा तुमची शाळा लवकर सुटते, मग शनिवारी जर शाळा लवकर सुटत असेल तर ती लवकर सुटल्यानंतर त्या दिवशी तुम्ही जे विषय तुम्हाला अवघड जातात याच्यातले, गणित असेल, समाजशास्त्र असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, जे विषय अवघड जातात त्या विषयाला तुम्ही शनिवारी वेळ देऊ शकता. शनिवारी तुमचे 4 तास लवकर सुटते शाळा, 2-2.5 तास. तर ती लवकर सुटल्यानंतर तो जो वेळ आहे तो तुम्ही अवघड विषयाला द्यायचा आहे शनिवारचा. ओके. आणि रविवार पूर्णपणे रिव्हिजन. संपूर्ण दिवसाच्या या सोमवारपासून शनिवारपर्यंत ज्या विषयांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्या रिव्हिजनला तुम्ही तो रविवारचा वेळ दिला पाहिजे. एवढी गोष्ट जरा थोडीशी लक्षात घ्या. ओके. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, रोज रिव्हिजन झाली पाहिजे. रोज रिव्हिजन कशी करणार, एक लक्षात घ्यायचं. सोमवारी तुम्ही मराठी आणि विज्ञानचा जो अभ्यास केलेला आहे तो काय करायचा, मंगळवारी सकाळी उठल्यानंतर तुम्ही तो 2 विषयांचा जो अभ्यास आहे, काल तुम्ही काय अभ्यास केला त्याची एकदा रिव्हिजन करायची. 15 मिनिटं वाचून काढायचं. काल ज्या प्रश्नांची उत्तरं वाचलेली आहेत तेवढी फक्त वाचून काढायची, एवढंच करायचं. मंगळवारी ज्या विषयांचा अभ्यास केलाय बुधवारी सकाळी 15 मिनिटं रिव्हिजन. बुधवारी ज्या विषयांचा अभ्यास केलाय गुरुवारी सकाळी रिव्हिजन. म्हणजे काल मी काय अभ्यास केला, काल मी काय पाठांतर केलं त्याची एकदा रिव्हिजन 15 मिनिटात ते सगळं वाचून काढायचं आहे. आणि रविवारी एकदा सगळ्यांची रिव्हिजन डिटेलमध्ये करायची. म्हणजे काय होईल माहितीये का मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण मेहनत करतो, आपण रात्रभर जागतो, पण रात्रभर जागून सुद्धा आपण वाचलेलं लक्षात राहत नाही. काही मुलं महिनाभर अभ्यास करतात आणि महिनाभरानंतर विसरतात. का विसरतात? कारण आपण रिव्हिजन करत नाही. त्याच्यामुळे तुमच्या या वर्षभराच्या तयारीमध्ये मित्रांनो तुम्ही रिव्हिजनला अतिशय वेळ द्या. आता हे जे टाइम टेबल आहे सध्या तुम्ही 1-1 तास देताय, परंतु ज्यावेळेस गणपतीच्या सुट्ट्या असतील, ज्यावेळेस तुमच्या शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असतील, अशा वेळेस तुम्ही इथं वेळ वाढवला पाहिजे.
सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास दिले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही वेळ वाढवू शकताय. ओके. तर अशा पद्धतीने एखादं टाईम टेबल जर तुम्ही बनवलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. ओके. याच्यानंतर तुम्हाला जर चांगले मार्क मिळवायचे असेल तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, महत्त्वाची गोष्ट ज्या आपल्या आता घटक चाचणीची परीक्षा आहे शाळेमध्ये, सहामाहीची परीक्षा आहे किंवा तुमची पूर्व परीक्षा आहे. प्रत्येक परीक्षा आपल्याला सिरियसली घ्यावी लागणार आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये चांगला अभ्यास करून आपल्याला जावं लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की पाठांतर करत असताना एक लक्षात घ्या. पाठांतर करत असताना तुम्ही कसं पाठांतर करता? काही-काही मुलांच्या काय होतं माहिती आहे का? लक्षात राहत नाही. वाचलेलं लक्षात राहत नाही. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही वाचता, ज्यावेळेस तुम्ही पाठांतर म्हणजे घोकमपट्टी अजिबात करू नका. वाचत असताना समजून घेऊन वाचायचं आहे. वाचत असताना डोळ्यासमोर चित्र तुमच्या उभं राहील असं वाचायचंय. प्रत्येक ओळ वाचल्यानंतर इमॅजिन करायचंय, मी काय वाचलंय ते समजून घ्यायचं थोडंसं आणि मग पुढे जायचंय. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाठ करत असताना ते समजल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. पहिले समजून-उमजून घ्यायचंय आणि मगच पुढे जायचंय. ओके. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पाठांतर करायचं आहे आणि वर्षभरामध्ये ज्या काही आपल्या परीक्षा होतील त्या परीक्षांकडे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही डोळ्यासमोर ठेवायच्या. प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या 4-5 प्रश्नपत्रिका सुद्धा 4-5 प्रश्नपत्रिका तरी तुम्ही सोडवल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल सर अजूनपर्यंत आमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. आम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका का बघू? मित्रांनो बघा. त्या प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवा. कारण प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवल्या तर तुम्हाला प्लॅनिंग करायला जरा सोपं जाईल. आणि त्याचबरोबर जे काही विषय आहेत, गणित विषय असेल तर गणितासारख्या विषयाची प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने करायचं. विज्ञानची प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने करावी लागणार तुम्हाला. अभ्यासाचं नियोजन करत असताना प्रत्येक विषयानुसार तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. जसं तुम्ही भाषा विषयामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला काय बाबा प्रश्नपत्रिकांचा सराव महत्त्वाचा आहे. प्रश्नपत्रिकाचा सराव कसा माहितीये का? कारण याच्यामध्ये तुम्हाला पॅसेजेस असतात. तुम्ही धडे वाचा फक्त, पण धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं पाठ नका करू. फक्त सोमतचा भाग आहे तेवढाच पाठ करा. बाकी काय पाठ करायची गरज नाहीये. पण भाषा विषयासारख्या याच्यामध्ये प्रश्नपत्रिका तुम्ही जास्त जर सोडवल्या तर तुम्हाला फायदा होईल. कारण आणि या प्रश्नपत्रिकांमधला जो लेखन विभाग आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर व्याकरणाचा भाग आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे भाषा विषयामध्ये प्रश्नपत्रिकांचाच जरी तुम्ही सराव केला तरी तुमचं काम होऊ शकतं. पुस्तक नाही उघडलं, पण माझं असं मत आहे, प्रामाणिक मत, पुस्तक उघडलं पाहिजे. प्रत्येक धडा वाचला पाहिजे. आपण धडा वाचतच नाहीये. आपण बघतच नाही. आता वेळ आहे, अजून 6 महिने बाकी आहे. विज्ञानासारख्या विषयामध्ये तुम्ही धडे वाचल्याशिवाय पर्याय नाही. धडे वाचा, समजून घ्या. जे मुद्दे अवघड वाटतात, ज्या तुम्हाला महत्त्वाच्या संकल्पना वाटतात, त्यांच्याखाली रेषा मारा. त्या संकल्पना तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. विज्ञानासारख्या विषयामध्ये पाठांतर करणं गरजेचंच आहे. समाजशास्त्र हा विषय पाठांतराचा आहे. परंतु पाठांतर करत असताना समजून पाठ करायचं आहे. आणि गणितासारखा विषय जो आहे तो गणित सोडवण्याचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे. ओके. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला चांगले मार्क मिळतील. वेळापत्रक बनवा. त्याचबरोबर पहिला मुद्दा लक्षात घ्या, वेळापत्रक बनवा. दुसरा मुद्दा, प्रत्येक परीक्षेमध्ये येणाऱ्या घटक चाचणी असेल, सहामाही परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, सिरियसली बघा. अभ्यासाचं वेळापत्रक बनवून या परीक्षांकडे सिरियसली बघायचंय. प्रत्येक विषयानुसार तुमची स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे आणि प्रश्नपत्रिकांचा सराव जास्तीत जास्त तुम्ही केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत ऑनलाईन क्लास लावला नसेल कुठंच, तर आपल्याकडे ऑनलाईन क्लास आपण सुरू केलेला आहे. आपलं ॲप आहे. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जे आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ॲपचं नाव आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. तर या आपल्या ॲपवरती आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. रोज रात्री 8 वाजता ऑनलाईन क्लास असतो. आज सुद्धा रात्री 8 वाजता तुम्हाला ऑनलाईन क्लास इथे अटेंड करता येईल. याच्यामध्ये आपण इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयावरती फोकस करत असतो आणि फी आहे फक्त आणि फक्त 199. बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस आपण इतर सर्व विषयांवरती चर्चा करतो. परंतु आपण सध्या 3 विषय आपण बघतोय. फक्त 199 रुपयामध्ये 199 रुपयामध्ये मोबाईलचा रिचार्ज नाही आहेत. परंतु तुम्ही आपल्या ॲपवरती आपला ऑनलाईन क्लास जॉइन करू शकता. तर नक्कीच आपला ऑनलाईन क्लास जॉइन करा. प्ले स्टोअरवरती आपले ॲप आहे किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून आपले ॲप डाउनलोड करा. आणि आज 8 वाजता सुद्धा लेक्चर असणार आहे. आज सुद्धा संध्याकाळी 8 वाजता आपलं लेक्चर अटेंड करायला विसरू नका. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.